हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मागच्या भागात आपण पुनर्विवाह भाग 24 बघितलेला. आज आपण भाग 25 बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याच्या पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल. तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग सुरुवात करूया. मागच्या भागात आपण बघितलं की ती बाई पुन्हा तुच्छतेने स्नेहलला पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळत, ओ तर तू मिसेस प्रकाश नाईक आहे. या घराला तुझ्यासारखीच बाई शोभते. त्यावर स्नेहलला जरा रागच येतो, पण तसं न दाखवता पण तुम्ही कोण आहात ते नाही सांगितलं. ती स्त्री स्नेहलच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत खेळणाऱ्या पिऊ आणि श्रियांना बघत त्यांना आवाज देत, हे किड्स कम हिअर. तसे दोघेही धावत येतात. ती स्त्री आपल्या बॅगमधून एक भला मोठा कॅडबेरीचं पॅकेट काढते. तसा तो घ्यायला श्रियान लगेच पुढे होऊन हात पुढे करतो, पण ती स्त्री त्यालाही दुर्लक्ष करीत पिऊला ते कॅडबेरी घे म्हणते. तशी पिऊ लगेच स्नेहलच्या मागे जाऊन लपत त्या स्त्रीला बघते. ती स्त्री, घे बाळा, कॅडबेरी आहे, तुझ्यासाठीच आहे हा पूर्ण, ये लवकर घे हा. तिचं असं म्हणता श्रियांचा चेहरा उतरतो. तो लहानसं तोंड करून त्या कॅडबेरीला बघत असतो आणि पिऊ स्नेहलकडे बघते की तो चॉकलेट घेऊ की नको म्हणून. स्नेहललाही क्षणभर कळत नाही की ही बाई कोण आहे आणि पिऊला एवढं मोठं चॉकलेट का देत आहे. पिऊला घेऊ देऊ की नको. सायंकाळी आलेली ही बाई मी तर कधी बघितलंही नाही आणि ही स्वतःची ओळख सांगत नाही. ती स्त्री हातात चॉकलेट पकडून उभी असते, पण पिऊ ते चॉकलेट बघून तिच्याजवळ न जाता स्नेहल मागे दडून तिला इशाऱ्याने विचारत असते की चॉकलेट घेऊ की नको. तिचे इशारे मात्र स्त्रीला कळतात आणि तसा तिचा राग मस्तकात जातो, पण चेहऱ्यावर तसं काहीही न दाखवता स्माईल करीत कुत्सितपणे, खूपच धाकात ठेवले दिसते मुलीला. त्यावर स्नेहल, नाही हो, धाकात नाही, पण अनोळखी लोकांकडून काहीही घ्यायचं नाही असं शिकवलं आहे. त्यामुळे ती घेत नाही आहे. तुम्ही नवीन आहात ना. थोडा वेळ विचार करून स्नेहलला वाटतं ही बाई कदाचित प्रकाशच्या ऑफिसमधली असावी. ती पिऊला इशारा करून ते चॉकलेट घ्यायला लावते. तशी पिऊ ते चॉकलेट घ्यायला पुढे जाते. ती स्त्री चॉकलेट देते, पण पिऊला जवळ बोलवताच पिऊ चॉकलेट घेऊन पुन्हा स्नेहल जवळ जाते. हे बघून त्या स्त्रीला पुन्हा राग येतो, पण सगळा राग गिळून ती चेहऱ्यावर स्माईल कायम ठेवते. त्यावर स्नेहल तिला आत बोलवत, या ना, या आत चला. तशी ती बाई इकडे तिकडे बघत आत जाते. प्रकाश आणि गणेश गप्पात बिझी होते तर प्राजक्ताताई टीव्ही बघण्यात. ती स्त्री स्नेहल मागे आत हॉलमध्ये प्रवेश करते आणि त्या हॉलला बघते. सगळा हॉल डेकोरेट केला होता. कुठे हार्ट शेपचे बलून, तर कुठे आर्टिफिशियल सुंदर फ्लॉवर्स, तर कुठे चमचमत्या खाली सोडलेल्या रिबिन्स. सगळा हॉल डेकोरेट केला होता. असं वाटत होतं कुणीतरी खास व्यक्तीचा बर्थडे आहे. नंतर तिचं लक्ष टेबलला लागून असलेल्या भिंतीवर जाते. तिथे थर्मोकॉलचे चमचमते अक्षर दिसतात. हॅपी बर्थडे स्नेहल लिहिलेलं बघून त्या स्त्रीचा जळफळाट होतो. कितीही नाही म्हटलं तरी तो चेहऱ्यावर दिसून येतोच. ती सगळा राग डोळ्यात आणून स्नेहलला आणि त्या डेकोरेशनला बघत असते. स्नेहल प्रकाशला आवाज देणार तोच एक गर्जना ऐकू येते. खबरदार, या घरात पाय ठेवलास तर चालती हो घरातून, निघ आत्ताच्या आत्ता. प्राजक्ताताईचा तो गरजणारा आवाज ऐकून प्रकाश आणि गणेश पण तिकडे बघू लागतात. स्नेहल तर दचकूनच जाते त्यांचा अचानक आवाज ऐकून आणि काकू आणि प्रीती धावत हॉलमध्ये येतात. प्रकाश त्या स्त्रीला बघून आश्चर्याने आणि खूप जास्त रागाने, तुझी या घरात पाय ठेवायची हिंमत कशी झालीये. त्यावर प्रीती तवातवाने तिच्या जवळ येत रागाने तिचा हात करकरून पकडत तिला जवळजवळ ओढतच बाहेर नेते. हे आमचं घर आहे, धर्मशाळा नाही. कुणीही तोंड वर करून इथे यायला, यानंतर या घराकडे नजर वर करून सुद्धा बघायचं नाही, समजलं. त्यावर ती स्त्री झटक्याने हात सोडवत त्याच्या मागे बाहेर आलेल्या गणेश, प्राजक्ताताई, स्नेहल, काकू आणि प्रकाशला रागाने रोखून बघत, मला काही हौस नाही या भिकारड्या घरात पाय ठेवायची. मी फक्त माझी एक वस्तू घ्यायला आली जी इथे राहिली आहे. बऱ्या बोलाने दिली तर ठीक, नाहीतर. त्यावर सगळे एकमेकांकडे आश्चर्याने बघू लागतात. प्रकाश विचार करीत, हिची कुठली वस्तू इथे राहिली. सोन्याचे दागिने, कपडे, इतकंच काय आर्टिफिशियल दागिने सुद्धा ती घेऊन गेली. मग काय राहिलं हिचे इथे. एव्हाना स्नेहलच्या लक्षात येतं की ही पिऊची आई आहे. ती पिऊला घट्ट पकडून घेत प्रकाशच्या मागे जाते. प्रकाश रागाने, सगळंच तर नेलं तू. आता इतक्या वर्षांनी काय आठवलं. तुझं इथे काहीच नाही.
ना कुठली पिन ना कुठला फोटो, तुझं इथे काहीच नाही, निघ आता इथून. त्यावर कोमल आहे, एक वस्तू आहे माझी, जी तुम्ही अजूनही जपून ठेवली आहे, माझी मुलगी. हे ऐकताच प्रकाशच्या पायाखालची जमीनच सरकते. प्राजक्ताताईंना पण शॉक बसतो. प्रीती आणि गणेश पण डोळे फाडून तिला बघू लागतात. स्नेहल तर कावरी बावरी होऊन सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघू लागते आणि पिऊला पुन्हा एकदा छातीशी घट्ट पकडते. पिऊच्या हातातील ते भलं मोठं कॅडबरी चॉकलेट सुद्धा ती रागाने दूर भिरकावून देते. काकू मात्र काहीही न समजून फक्त बघ्यासारखे बघत असतात. त्यावर प्रकाश स्वतःला सावरत, मुलगी कुठली मुलगी, कोणती मुलगी? अरे आपण जन्म दिला ती काळी आहे की गोरी हे सुद्धा जिला माहिती नाही, ती बाई मुलगी मागायला आली. नुकतीच जन्म झालेली ती मुलगी भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. तेव्हा तर तू डिवोर्स पेपर सह्या घेण्यासाठी अधीर झाली होती. त्या मुलीचं रडणं सुद्धा तुझ्या कानावर पडलं नव्हतं. तू आज ती मुलगी मागायला आली, कुठल्या अधिकाराने तू तिला मागत आहे? त्यावर प्रीती चिडून, अरे दादा, इतक्या वर्षाने तिच्यात सुद्धा काही फायदा दिसला असेल, नाहीतर तिला विकून पैसा मिळवायचा असेल म्हणून आली ही मुलगी मागायला. या बाजारू बाईकडून अपेक्षा तरी काय करणार, जिला फक्त आणि फक्त पैसा दिसतो. ती मुलीत सुद्धा पैसा बघेल म्हणून तर ती वस्तू म्हणत आहे. मुलीच्या मायेने धावत आली असती तर तिला वस्तू नसतं म्हटलं. त्यावर कोमल रागाने, हे बघा, मला तुमच्याशी वाद घालण्यात काहीच इंटरेस्ट नाही. मला माझी मुलगी द्या, मी इथून निघून जाईल. त्यावर प्राजक्ताताई हातात चप्पल घेऊन तिच्या समोर जात दात ओठ चावून, ए सटवे, निघ इथून लवकर, नाहीतर या पायताणने तुझी इथेच आरती करीन. इथे तुझं कुणीच नाही. पुन्हा माझ्या नातीला आपली मुलगी म्हटलं तर जीभ कापून टाकीन. प्राजक्ताताईचा रागीट अवतार बघून कोमल घाबरून जाते. पण गणेश प्राजक्ताताईंना पकडून बाजूला घेऊन जातो. कोमलला कळते आता इथे जास्त वेळ थांबणे ठीक नाही. ती जायला वळते पण प्रकाशकडे बघून, तुम्हाला वाटलं तुम्ही माझी मुलगी नाही दिली तर मला घेता येणार नाही? मला माझी मुलगी मिळवायचे बरेच रस्ते आहेत. तुम्ही बऱ्या बोलाने नाही दिली तर मला तेच मार्ग निवडावे लागतील. एवढं बोलून ती रागारागाने तिकडून निघून जाते. ती जातात प्रकाश स्नेहलकडे बघतो. स्नेहल पिऊला घट्ट पकडून उभी असते. पण तिच्या चेहऱ्यावरून कळत नाही तिच्या डोक्यात काय सुरू आहे. ती रिलॅक्स आहे की टेन्शनमध्ये तेही कळत नाही. तो स्नेहलच्या जवळ जात दोन्ही हाताने तिचा चेहरा पकडून डोळ्यांनी विश्वास देत, स्नेहल, जा पिऊला घेऊन जा आत. स्नेहल तशीच आत जाते. तिच्या मागे बाकी सगळेच हॉलमध्ये येऊन बसतात. सगळीकडे शांतता पसरते. कुणीच कुणासोबत बोलत नाही. आज अचानक त्याच्या शांत जीवनात एक वादळ आलं होतं. इतकी वर्ष सरळपणे चालणाऱ्या आयुष्यात अचानक यू टर्न आलं होतं. राहून राहून प्रकाशला एकच प्रश्न पडला होता, का 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 आली ती पुन्हा माझ्या आयुष्यात? लहानपणापासून संघर्ष करीत पुढे आलो. वाटलं आता आयुष्यात सगळं सुरळीत होणार. आयुष्य आपण जसं ठरवलं तसंच जगणार. पण ही बाई आली आणि माझं आयुष्य आधीपेक्षा नरक बनलं. कशी तरी ती आयुष्यातून गेली आणि मला पुन्हा एकदा हायसं वाटलं आता तरी आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार. पण कसलं काय? त्या बाईनं माझं आयुष्य इतकं नरक बनवलं होतं की आता काही चांगलं होईल असं वाटतच नव्हतं. एक प्रकारची मनात भीती बसली होती. एकदा आयुष्य नव्याने सुरू करायची हिंमत होत नव्हती. पुन्हा आईमुळे स्नेहल माझ्या आयुष्यात आली आणि आयुष्य पुन्हा एकदा अनपेक्षित वळण घेत सुंदर झालं. हवंहवंसं वाटू लागलं. सगळं सुंदर दिसू लागलं. जगायची इच्छा होऊ लागली. आयुष्यात पुन्हा आनंदी आनंद वाटू लागला. सगळं सुरळीत सुरू असताना हे काय आक्रीत घडलं? का आली ही बाई? ज्या मुलीला तिने बघितलं सुद्धा नाही आज इतक्या वर्षांनी, तिला ती मुलगी का पाहिजे? गणेश विचार करीत, प्रकाश, तिच्या बोलण्याचा अर्थ काय होता? मिळवण्याचे बरेच रस्ते आहेत म्हणजे? ती कोर्टात तर नाही जाणार ना? त्यावर प्रीती चिडून, ती कुठेही गेली तरी तिला पिऊ कधीच मिळणार नाही. त्यावर प्रकाश, बरोबर, जी बाई जन्म देताच मुलीला सोडून जाते तिला कोर्ट काय न्याय देईल? तिची पिऊवर काहीच अधिकार नाही. स्नेहल सगळं ऐकून शांतपणे, कुठलाही कोर्ट मुलीच्या संमतीशिवाय तिला कुणाजवळही देत नाही आणि ज्या बाईला पिऊ ओळखत सुद्धा नाही तिला कसं देणार? स्नेहलचं शांतपणे बोलणे ऐकून गणेश सुद्धा तिला दुजोरा देत, स्नेहल बरोबर बोलत आहे.
त्यावर काकू तिथे येत, चला स्वयंपाक तयार आहे, जेवण करूया, आजचा चांगला दिवस उगा कशामुळे खराब करायचा, एवढं सगळं आवडीने बनवलं तर चला जेवण करू. त्यावर गणेश उठत, अगदी बरोबर बोलल्या काकू, चला उठा सगळे आणि चेहरे ठीक करा जसे आधी होते. अरे स्नेहलचा बर्थडे आहे, एन्जॉय करूया मस्त. त्यावर स्नेहलच्या जवळ असलेली पिऊ, मम्मा ती बाई कोण होती, ती बॅड होती का. त्यावर प्रीती तिला जवळ घेत, हो बेटा ती बॅड आंटी होती. चला तुम्हाला श्रीखंडपुरी खायची आहे ना. सगळे आपले टेन्शन दूर फेकून पुन्हा एकदा स्नेहलच्या बर्थडेचा डिनर एन्जॉय करतात. पण प्रकाशच्या डोक्यात अजूनही हाच विचार सुरू होता की कोमलला पिऊ का पाहिजे. भेटली तेव्हा तर तिने एकदाही पिऊबद्दल विचारलं नाही, मग आज. आणि स्नेहल इतकी शांत कशी, तिच्या डोक्यात काय सुरू आहे. इकडे कोमल हॉटेलच्या रूमचा दरवाजा रागाने ढकलत आत येते, हातातील बॅग तशीच बेडवर भिरकावते. आपली हाय हिल्स सँडल काढून फेकत रूमच्या विंडोजवळ येते आणि जोरजोराने श्वास घेत, मला जे पाहिजे ते मी मिळवणारच, त्यासाठी मी काहीही करेन. स्वतःला शांत करीत ती कपडे चेंज करते आणि बारीक स्ट्रीपची एक शॉर्ट नाईटी घालते. बेडच्या बाजूला असणाऱ्या चेअरवर बसून आपले दोन्ही पाय ती टी टेबलवर पसरवते. बॅगमधून एक सिगरेट काढून त्याचे झुरके घेत ती विचार करू लागते. प्रकाश धुरी, बँक ऑफिसर, आता तूच एकमात्र व्यक्ती आहे ज्याच्याजवळ मला आसरा भेटू शकतो. पण तू इतक्या सहजासहजी मला घरात किंवा तुझ्या आयुष्यात येऊ देणार नाही. लग्न झालंय ना तुझं, मग तिला सोडून मला त्या घरात एंट्री मिळवण्यासाठी एकच हुकुमाचा इक्का आहे आणि तो म्हणजे ती मुलगी जिला मी जन्म दिला. आता तिचाच मला आसरा आहे आणि हे तर सिद्धसुद्धा झालं जसं मी मुलीला मागितलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर काय संताप होता, बाप रे. मी तर घाबरूनच गेले आणि जोरात हसत, मी करेक्ट ट्रॅकवर आहे म्हणजे. तुम्ही लोक त्या मुलीला सोडणार नाही आणि मी तिला कसंही करून मिळवेन. मग मुलीसाठी मिस्टर प्रकाश धुरी तुला माझ्यासमोर झुकावंच लागेल. तुझ्या करंट वाईफला सोडून मला ॲक्सेप्ट करावं लागेल. तुझ्याकडे ऑप्शनच नाही ठेवणार ना मी. मग काय करशील तू. दात ओठ खात असं वाटलं होतं चांगला श्रीमंत म्हातारा फसला माझ्या जाळ्यात. त्याची प्रॉपर्टी आपल्या नावाने करेन. पण कसलं काय, म्हातारा खूपच शहाणा निघाला. सगळी प्रॉपर्टी आधी स्वतःच्या मुलांच्या नावावर करून ठेवली होती. फ्लॅट तरी वाटला माझा आहे, पण कसलं काय, त्या फ्लॅटची सुद्धा आधीच प्रोव्हिजन करून ठेवली. मी त्या फ्लॅटमध्ये जितके दिवस राहायचे तितके दिवस फक्त राहू शकते. पण ते फ्लॅट विकण्याचा अधिकार त्याच्या मुलांनाच आहे. कसेबसे मारलेले 25 लाख आहेत आणि काही दागिने पण. यात किती दिवस जगणार. या म्हाताऱ्यांनी तर माझी सगळी इज्जत धुळीला मिळवली. मला वाटलं लग्न करेल, पण त्याने लग्न न करता तसंच कीप म्हणून ठेवलं. आता सगळे बिझनेसमॅन आणि हाय सोसायटीतली लोक मला त्याच नजरेने बघतात. पण मला त्यांची कीप बनून नाही राहायचंय. मला पैसाही पाहिजे आणि रिस्पेक्टफुल लाईफसुद्धा पाहिजे आणि ती फक्त प्रकाशच देऊ शकतो. त्याला हँडल करणं सोपं आहे माझ्यासाठी. चुटकी सरशी त्याला पायावर लोटवू शकते मी. बस आता तू बघतच राहा मी काय काय करू शकते ते. सगळं आटपून प्रकाश रूममध्ये येतो तर स्नेहल पिऊला धोपटत झोपवत असते. चेहऱ्यावरून ती खूप शांत वाटते, पण प्रकाशला ते खरं नाही वाटत. त्याला ही गोष्ट पचतच नाही की एवढं सगळं झालं तरी स्नेहल शांत आहे. तो स्नेहल जवळ जात तिचा पिऊला धोपटणारा हात आपल्या हातात घेत हळूवारपणे, काळजीने, स्नेहल तू ठीक आहेस. मला तुझी खूप काळजी वाटत आहे ग. त्यावर स्नेहलचे डोळे ओलावतात. प्रकाशजी, पिऊ माझी मुलगी आहे. माझ्यापासून तिला कोणी दूर नाही करू शकत. त्यावर प्रकाश तिला जवळ घे, स्नेहल तू त्याची चिंता करू नको. तिला मी बरोबर हँडल करतो. तू फक्त आपल्या येणाऱ्या बाळाची काळजी घे आणि स्वतःची काळजी घे. आणि हळवा होत, स्नेहल तुला काही झालं तर मी नाही जगू शकणार ग. त्याचा गहिवरला आवाज ऐकून स्नेहल त्याचा चेहरा आपल्या ओंजळीत घेत, मला काही नाही होत हो. मी माझी काळजी घेते आणि पिऊची पण घेते. तिच्या आश्वस्त करण्याने प्रकाश हलकी स्माईल करीत तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवतो. प्रकाश झोपल्यानंतर स्नेहल स्वतःशीच ठरवते की ती कुठल्याही गोष्टीचा परिणाम आपल्या हेल्थवर होऊ देणार नाही आणि पॅनिक तर बिलकुल नाही होणार. शक्य तेवढा प्रयत्न करून ती स्वतःला टेन्शनपासून दूर ठेवेन. आणि राहिला प्रश्न पिऊचा, तर पिऊ त्या बाईला ओळखतच नाही.
तर पिऊ तिच्याकडे जाणारच कशी, या गोष्टीचं उगाच टेन्शन कशाला घ्यायचं. जरी त्या बाईमुळे स्नेहलला अस्वस्थ वाटत होतं, मनात पिऊ दूर जाते की काय अशी भीती बसली होती. पण आपल्या पोटातल्या बाळाचा विचार आला आणि प्रकाश त्या बाळाची किती आतुरतेने वाट बघत आहे हे आठवलं आणि तिने स्वतःवर कंट्रोल करायचा प्रयत्न केला. मनात कितीही भीती असली तरी वरवर ती शांत राहायचा आटोकाट प्रयत्न करत होती. दुसऱ्या दिवशी स्नेहल थोडी लेटच उठते. बाहेर येऊन बघते तर सगळे एकत्र बसून चहाचा आनंद घेत आहेत आणि सोबत गप्पा सुद्धा सुरू आहे. त्यावर स्नेहल लटक्या रागाने प्रकाशकडे बघत, प्रकाशजी तुम्ही मला उठवलं का नाही? त्यावर प्रकाश, अगं तू गाढ झोपी होती, म्हटलं उगाच कशाला त्रास देऊ. त्यावर काकू स्नेहलला एक कप देत, हे घे चहा. त्यावर स्नेहल कप घेऊन चेअरवर बसत, कशावर एवढी गहन चर्चा सुरू आहे. गणेश बोलायला तोंड उघडणारच तर लगेच प्रकाश, काही नाही ग, सहज. प्रीती साडी मागत होती, म्हटलं तुझ्या वहिनीकडे आहे. त्यावर स्नेहल डोक्याला हात लावीत, अरे हो, काल साडी द्यायचीच विसरले, थांबा आता आणते. त्यावर स्नेहल लगेच काल घेतलेली साडी घेऊन येते आणि ती प्रीतीजवळ देते. प्रीती साडी खोलून बघते, वाव वहिनी, तू तर खरंच खूप सुंदर साडी आणली. तुझी चॉईस खरंच खूप छान आहे. एवढी सुंदर तर मी सुद्धा नसती आणली. त्यावर प्राजक्ताताई, हो, एका साडीसाठी 10 दुकानं फिरली असती, तेव्हा कुठं एक साडी घेतली असती आणि घरी आल्यावर म्हटलं असतं ही साडी नको, तीच घ्यायला पाहिजे होती, ती जास्त चांगली होती, असं म्हणत दुसऱ्या दिवशी पुन्हा ती साडी बदलवायला गेली असती आणि ती बदलून दुसरी साडी आणली असती. त्यावर लगेच गणेश, आणि ती आणून सुद्धा 2 दिवसाने हेच म्हटलं असतं, माझ्याजवळ एकही चांगली साडी नाही. त्यावर सगळे हसायला लागतात. 2 दिवसांनी प्रीती आणि गणेश गेल्यानंतर प्रकाश ऑफिसमधून रमेशला फोन करतो. रमेश कॉल रिसीव्ह करीत, हॅलो पक्या, सुट्टीवर आहेस का रे? त्यावर प्रकाश, नाही रे, हे काय ऑफिसमध्येच तर बसलो आहे. त्यावर रमेश, यावेळी फोन केला ना म्हणून विचारलं. तू एकतर सुट्टीच्या दिवशी फोन करतो नाहीतर रात्री करतो. त्यावर प्रकाश, अरे कामच तसं आहे, घरून नाही करू शकत म्हणून आता केला. त्यावर रमेश काळजीने, काय झालं रे? त्यावर प्रकाश थोड्या टेन्शनमध्ये, अरे काय सांगू तुला, त्या दिवशी स्नेहलचा बर्थडे आम्ही प्लॅन केला, छान केक कट केला, जेवण करायचं होतं आणि ती आली. त्यावर रमेश गोंधळून, ती कोण? त्यावर प्रकाश, कोमल. त्यावर रमेश आश्चर्याने, कोमल घरी आली होती, पण कशाला? आता काय पाहिजे तिला? घरी तर तिला बघून सुनामीच आला असेल. त्यावर प्रकाश, अरे विचारूच नको, प्रीती तर तिला काय काय बोलली. आणि आई, अरे आई तर हातात चप्पलच घेऊन आली होती तिला मारायला. ते तर गणेशने तिला सांभाळलं म्हणून बरं झालं. त्यावर रमेश विचार करीत, अरे पण ती आली कशाला, तेही इतक्या वर्षांनी. त्यावर प्रकाश टेन्शनमध्ये, ती पिऊला मागत आहे, म्हणत होती माझी मुलगी मला द्या, मी निघून जाईल, आणि नाही दिली तर तिला मिळवण्याचे वेगळे मार्ग आहेत. त्यावर रमेश पुन्हा आश्चर्याने, तिला पिऊ पाहिजे? अरे पण पिऊला घेऊन काय करणार आहे? जसं तिचं लाईफ सुरू आहे त्यात पिऊला ती कसं सांभाळणार? उलट पिऊमुळे तिला अडचणच होईल. त्यावर प्रकाश, मलाही नाही कळत आहे, पण तू एक काम कर, तिची जेवढी माहिती मिळेल तेवढी काढ, कारण समजा ती जर कोर्टात गेली तर नाईलाजाने मलाही आपल्या मुलीसाठी कोर्टाची पायरी चढावी लागेल. तर माझ्याजवळही काही मटेरियल पाहिजे ना, तिची मला माहिती पाहिजे, सोबत त्याचे काही पुरावे असले तर खूपच चांगलं. त्यावर रमेश, तू टेन्शन नको घेऊ, मी तिची संपूर्ण माहिती काढून देतो. त्यावर प्रकाश, थँक्स यार. त्यावर रमेश, काय तू यार म्हणतो आणि थँक्स पण म्हणतो? त्यावर प्रकाश काही न बोलता फक्त स्माईल करतो. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे, त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळेल.